राजश्री किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहे। आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेला आहे, थोडं गरम झालेलं आहे। याच्यात आता आपण गाजर टाकून घ्यायचं आहे। गाजर मी खिसून घेतलेला आहे। कढईत गाजर टाकलेले मी 1.5 किलोचा गाजरचा हलवा बनवते। 1.5 किलो आहे हा गाजर, स्वच्छ धुवून खिसून घेतलेला आहे। आता याच्यात आपण तूप टाकून भाजून घ्यायचं। अर्धी वाटी तूप टाकते मी। मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता तूप टाकून चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुपातून। हलव्याला पाणी सुटत आहे, भाजून घ्यायचं आपल्याला। चांगलं भाजून घ्यायचं आहे। भाजून झालेलं आहे तुपात। आता साखर टाकायचं आपल्याला। हे मी हा वाटीमधून 1.5 वाटी टाक। तुम्हाला पाहिजे जसं टाकून घ्यायचं आहे, गोड जास्त कमी। मला थोडं गोड आवडते म्हणून अजून थोडं टाकते। तर मिक्स करून घ्यायचं आपल्याला। मिक्स करून झालेलं आहे। थोडे ड्रायफ्रूट टाकते मी, काजू, बदाम, मनुके। तर याला पण मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, साखर टाकल्यामुळे पाणी सुटायला लागले। आता मी थोडी कवा टाकून घेते। मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता तुम्हाला खव्याऐवजी दूध टाकून घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण मी खवा टाकले। आता आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं। झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आपल्याला 10-15 मिनटं। तर मी झाकण ठेवले, आता 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये चेक करायचं आपल्याला। बघू शकता आपला हलवा तयार झालेला आहे। तर गॅस बंद करून घ्यायचा आहे। बघू शकता आपला हलवा तयार झालेला आहे। छान अशी हलवा। एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा। थँक्यू।